व्यंकटेश माडगूळकरांचं गावाकडच्या गोष्टी हे पुस्तक आपण अनेकांनी वाचलं असेल. हो, नक्कीच. पण या कथा वाचून झाल्यावर एक प्रश्न मनात येतो. माडगूळकरांनी रेखाटलेलं ते अर्धशतकापूर्वीचं गाव, तिथली माणसं, त्यांचे संघर्ष, हे जग आज आपल्याला पूर्णपणे परकं वाटतं की त्यांचं फक्त बाह्यरूप बदललंय आणि आतला माणूस, त्याच्या भावना, त्या आजही तशाच आहेत. हाच या कथांचा सगळ्यात मोठा गुण आहे असं मला वाटतं. ते आपल्याला हा प्रश्न विचारायला भाग पाडतात. बरोबर. कारण माडगूळकर फक्त गोष्टी सांगत नाहीत, ते एका संपूर्ण समाजाचा, एका काळाचा जिवंत आरसा आपल्यासमोर ठेवतात. अगदी. म्हणूनच आजचा आपला प्रयत्न केवळ त्या कथा आठवण्याचा नाही, तर त्या आरशात डोकावून आजच्या आपल्या जगण्याचे काही धागेदोरे सापडतात का, हे पाहण्याचं आहे. चला तर मग सुरुवात कुठून करायची? मला वाटतं आपण सुरुवात गावातील माणसांच्या आकांक्षांपासून करूया. अच्छा. कारण गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक स्थिर, शांत चित्र उभं राहतं की नाही. पण माडगूळकरांचं गाव तसं नाहीये. नाही. तिथे आतून प्रचंड उलथापालथ सुरू आहे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. मला लगेच 2 पात्र आठवतात. कोणती? बोजा कथेतला नेवरा आणि सोन्याची माडीमधला सोन्या. अगदी बरोबर. दोघंही एकाच गावातले, पण त्यांच्या जगण्याची दिशा पूर्णपणे वेगळी. अगदी. एकीकडे नेवरा आहे, जो गावाबाहेर राहतो, समाजापासून थोडा तुटलेला आहे, आणि आपल्याकडे असलेल्या जमिनीचा छोटा तुकडा टिकवून ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतोय. आणि दुसरीकडे सोन्या आहे, तो गावात बाहेरून आलेला आहे, पण तरीही काहीतरी नवीन, काहीतरी मोठं उभं करण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेला आहे. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की नेवराचा तो हट्ट, तो फक्त त्या जमिनीच्या तुकड्यासाठी होता की गावाच्या त्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा त्याचा तो एक छोटासा वैयक्तिक विद्रोह होता? छान प्रश्न आहे. कारण तो कुणाच फारसा मिसळत नाही, स्वभावही त्याचा विचित्र आहे. इथेच माडगूळकरांची लेखनशैली आपल्याला मदत करते. कशी? ते नेवराचा हट्टीपणाचं असं लांबचक वर्णन करत नाहीत. फक्त 2 शब्द, बो जा. बोजा, विकणार नाही, जा. बरोबर. या 2 शब्दांत ते त्याचा संपूर्ण स्वाभिमान आणि निश्चय आपल्यासमोर उभा करतात. त्याचा तो नकार म्हणजे फक्त जमिनीला दिलेला नकार नाहीये. नाही. तो गणाच्या अरेरावीला, पैशाच्या ताकदीला दिलेला नकार आहे. तो आहे ते टिकवून ठेवण्यासाठी लढतोय. आणि ह्याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे सोन्या. तो गावात 2 मजली घर बांधतो, म्हणजे माडी. पण ही माडी खरंच त्याच्या प्रतिष्ठेचं प्रतीक होती की हा बाहेरचा माणूस आपल्या गावात येऊन मोठा झाला, याचं एक बोचणारं चिन्ह म्हणून गावकरी त्याकडे बघत होते? याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येणार नाही. आणि हेच माडगूळकरांच्या निरीक्षणाचं सौंदर्य आहे. अच्छा. सोन्याची माडी ही एकाच वेळी कौतुकाचा आणि असूयेचा विषय बनते. हो. ब्राह्मणाचं घर उठलं असं म्हणून गावकरी त्याच्या प्रगतीवर शिक्कामोर्तब करतात, पण त्याचवेळी त्याच्या कर्जाबद्दल कुजबूज करतात. अगदी. ती माडी म्हणजे गावात बदलणाऱ्या सामाजिक समीकरणांचं एक भौतिक प्रतीक आहे. सोन्या ती माडी फक्त स्वतःसाठी नाही बांधत, तो गावाला दाखवण्यासाठी बांधत असतो. बरोबर. त्यामुळे एकाच गावात, एकाच वेळी जुनं टिकवण्याची आणि नवं घडवण्याची ही जी धडपड सुरू होती, तोच त्या काळाचा खरा संघर्ष होता. माणसामाणसांमधील संघर्षासोबतच माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्यांचेही अनेक पदर या कथा उलगडतात. हो. खरं सांगायचं तर कुत्री ही कथा वाचताना मला प्रचंड त्रास झाला. ती आहेच तशी कथा. रामाचं त्या कुत्रीवरचं प्रेम जितकं खरं वाटतं, तितकाच त्या म्हाताऱ्याचा हव्यास अमानवी वाटतो. हो. कारण ती कथा फक्त एका कुत्रीच्या मृत्यूची नाहीये. मग ती मालकी हक्काच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. रामासाठी ती कुत्री त्याची सोबती आहे, त्याच्या अस्तित्वाचा भाग आहे. पण म्हाताऱ्यासाठी ती एक वस्तू आहे जी त्याला हवीये, जिच्यावर त्याला आपला हक्क गाजवायचा आहे. प्रेम आणि हव्यास यातला फरक माडगूळकर इतक्या क्रूरपणे दाखवतात की ते आपल्याला आतून हलवून टाकतं. आणि रामाचा शोक तो इतका तीव्र आहे की जणू काही त्याच्या घरातलाच कुणीतरी गेलंय. हे नातं किती निस्वार्थ असू शकतं हे दिसतं. पण मला सांगा, हे नातं नेहमीच इतकं भावनिक असतं का, की कधीकधी ते भीती आणि सोयीवर आधारलेलं असतं? उत्तम प्रश्न आहे, आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं मास्तराया या कथेत. वानराची गोष्ट. हो. गावात आलेलं ते मोठं वानर. ते आपल्याला याच नात्याची एक वेगळी, अधिक गुंतागुंतीची बाजू दाखवतं. सुरुवातीला त्या वानराबद्दल गावकऱ्यांना कुतूहल आहे. हो, थोडी भीती पण आहे. आणि त्यामुळे एक प्रकारचा आदरही आहे. नाना त्याला खायला घालतो, त्याची काळजी घेतो, त्याला देवाचा अंश मानण्यापर्यंत लोकांची मजल जाते. पण
जेव्हा तेच वानर गावात धुडगूस घालायला लागतं. तेव्हा हा सगळा आदर नाहीसा होतो आणि त्याच्या त्रासाची चर्चा सुरू होते. बरोबर. इथे श्रद्धा आणि सोयी यांच्यातली ती दुसर रेषा स्पष्ट होते. म्हणजे जोपर्यंत निसर्ग आपल्या मर्यादेत आहे, आपल्यासाठी फायदेशीर आहे, तोपर्यंत तो पूजनीय असतो. पण जेव्हा तो मानवी वस्तीत हस्तक्षेप करतो, तेव्हा तो शत्रू ठरतो. अगदी सुरुवातीला देव वाटणारं ते वानर नंतर गावकऱ्यांसाठी एक सामूहिक समस्या बनतं. आणि त्याचा शेवटही खूप हिंसक होतो. ज्या गावाने त्याला सुरुवातीला आश्रय दिला, तेच गाव एकत्र येऊन त्याला ठार मारतं. खरंय. आणि त्यानंतर त्यांना वाटणारी अपराधीपणाची भावना, तो भाग खूप महत्वाचा आहे. तो मृत्यू गरजेचा होता, पण तो योग्य नव्हता याची जाणीव कुठेतरी गावकऱ्यांना आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातलं हे नातं किती दुटप्पी असू शकतं, हे माडगुळकर कोणत्याही घोषणाबाजीशिवाय आपल्यापर्यंत पोहोचवतात. प्रेम, भीती, सोय आणि अपराधभाव या सगळ्याचं एक गुंतागुंतीचं मिश्रण आहे ते. आपण आतापर्यंत सामाजिक आणि भावनिक नियमांबद्दल बोललो, पण गावाचा कारभार चालवणारे काही अलिखित कायदेही होते. बरोबर. अंधश्रद्धा आणि न्याय या दोन्ही गोष्टी तिथे एकत्र नांदत होत्या. कर्णी या कथेचा विचार केला. एका रात्रीत बापूच्या बायकोचे केस कापले जातात आणि संपूर्ण गावात भीतीची एक लहर पसरते. गंमत अशी आहे की तिथे कुणी तर्कशुद्ध विचार करत नाही. हे कसं घडलं असेल यापेक्षा हे कुणी केलं असेल यावर सगळ्यांचा भर असतो. आणि त्या भीतीतूनच अंधश्रद्धा जन्माला येते. अगदी. भीतीमुळे समाजात जी एक पोकळी निर्माण होते ती अंधश्रद्धेने भरून काढली जाते. कर्णी हे त्या भीतीला दिलेलं एक नाव आहे. ती एक अदृश्य शक्ती आहे जी कुणावरही हल्ला करू शकते. बरोबर. आणि मग बापूच्या घराला आग लागते तेव्हा तर लोकांचा संशय आणखीनच बळावतो. पण जेव्हा फौजदार आणि पोलीस पाटील गावात येतात तेव्हा खऱ्या अर्थानं दोन जगांची टक्कर होते. अगदी. एका बाजूला गावाचा पारंपरिक विश्वास आहे जो करणीसारख्या गोष्टींवर अवलंबून आहे. आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक कायदा आहे जो पुरावे आणि तर्कावर चालतो. फौजदारासाठी केस कापण्याची घटना किंवा घराला आग लागणं या गुन्हेगारीच्या घटना आहेत. तर गावकऱ्यांसाठी त्या अलौकिक शक्तीच्या करामती आहेत. हो. या दोन दृष्टिकोनांमधला संघर्ष माडगुळकर फार प्रभावीपणे मांडतात. ते कुणाचीही बाजू घेत नाहीत, फक्त ती परिस्थिती जशीच्या तशी आपल्यासमोर ठेवतात. पण जिथे करणीसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो त्याच गावात न्यायासारखी एक अत्यंत तर्कशुद्ध न्यायव्यवस्थाही अस्तित्वात आहे. हे मला खूपच आकर्षक वाटतं. आहेच. शेतातली चोरी होते आणि चावडीवर त्याचा निवाडा होतो. हो. आणि ती कथा आपल्याला गावाच्या अनौपचारिक न्यायव्यवस्थेची ताकद दाखवते. सताप्पा नावाचा जो प्रमुख माणूस आहे तो एखाद्या कसलेल्या पोलिसाप्रमाणे तपास करतो. तो चोराच्या पावलांचे ठसे ओळखतो, तर्क लावतो आणि मानसिक दबाव टाकून हजा नावाच्या चोराला गुन्हा कबूल करायला भाग पाडतो. बरोबर. इथे कायद्याची पुस्तकं नाहीत, पण अनुभवातून तयार झालेलं एक शहाणपण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथली शिक्षा तुरुंगवास नाही. नुकसान भरपाई. चोराने जेवढं पीक चोरलं आहे त्याच्या दुप्पट धान्य परत करायचं. यालाच आपण रेस्टोरेटिव्ह जस्टिस म्हणू शकतो, म्हणजे सुधारणावादी न्याय. अच्छा. इथला उद्देश गुन्हेगाराला समाजापासून तोडून शिक्षा देणं हा नाहीये, तर जे नुकसान झालं आहे ते भरून काढून समाजातला सलोखा पुन्हा प्रस्थापित करणं हा आहे. आणि तो न्याय सगळ्यांसमोर होतो. हो. चावडीवर सर्वांसमोर होणारा हा न्याय तात्काळ, पारदर्शक आणि गावाच्या गरजेनुसार होता. हे दाखवतं की गावाचं जग हे स्वतःच्या नियमांवर चालणारं एक स्वयंपूर्ण विश्व होतं. तर आजच्या या चर्चेतून आपण माडगुळकरांच्या गावाचे अनेक पैलू पाहिले. तिथे टिकून राहण्यासाठीचा संघर्ष आहे, प्रगतीची आकांक्षा आहे, प्राण्यांसोबतची गुंतागुंतीची नाती आहेत आणि श्रद्धेसोबतच स्वतःची एक न्यायव्यवस्थाही आहे. बरोबर. या कथा म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर वेगाने बदलत जाणाऱ्या ग्रामीण जीवनाचा एक प्रामाणिक दस्तऐवज आहे. आणि याचं महत्त्व अशासाठी आहे की माडगुळकर ग्रामीण जीवनाचं उदात्तीकरण करत नाहीत किंवा त्याला कमीही लेखत नाहीत. ते जसं आहे तसं मांडतात. अगदी. ते तिथलं जीवन जसं आहे तसं त्याच्या सगळ्यात चांगल्या वाईट बाजूंसकट स्वीकारतात आणि सहानुभूतीने मांडतात. त्यांची पात्र नायक किंवा खलनायक नाहीत. ती सामान्य माणसं आहेत. हो. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं ज्यात प्रेम, लोभ, करुणा आणि क्रूरता हे सगळं एकत्र नांदतं. म्हणूनच त्या इतक्या खऱ्या वाटतात. सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता त्यावर परत येऊया. या कथांमधली खेडी आणि माणसं आज पूर्णपणे बदलली आहेत की फक्त त्यांचं बाह्यरूप बदललंय?
मला वाटतं याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवातून शोधायचं आहे. पण एक गोष्ट नक्की, कोणती? आज जमिनीचे वाद नाहीत का? आहेत? प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी लोकांची धडपड सुरू नाही का? ती तर आहेच. भीती आणि अंधश्रद्धा आपल्या समाजात नाहीत का? आणि न्याय मिळवण्यासाठी आजही लोकांना संघर्ष करावा लागत नाही का? बरोबर. कदाचित. त्या संघर्षाचं स्वरूप बदललं असेल. माडीच्या जागी आज बंगला किंवा फ्लॅट आला असेल, पण त्यामागच्या मानवी भावना त्या तशाच आहेत. त्या आजही तितक्याच जिवंत आहेत. खरंच. याचाच अर्थ माडगुळकरांनी फक्त गावाकडच्या गोष्टी सांगितल्या नाहीत, तर त्यांनी माणसाच्या मनातल्या गोष्टी सांगितल्यात. आणि म्हणूनच त्या कालातीत आहेत. यावर विचार करायला हवा.